मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या विरोधात आक्षेपार्ह वक्तव्य प्रकरणात अटकेची मागणी नेकनूर पोलीस स्टेशनला देण्यात आले निवेदन. लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत बीड जिल्ह्यातील दोन्ही समाजातील काही समाजकंटकांनी सोशल मीडियावर नेतृत्वाबद्दल परस्पर विरोधी आक्षेपार्ह वक्तव्य करण्याचा प्रकार घडून संबंधित प्रकरणात पोलीस प्रशासनाकडून सायबर क्राईम अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. मात्र निवडणुकीनंतर महिला उलटूनही असे प्रकार थांबायला तयार नाहीत. दिनांक 12 जुलै रोजी पाटोदा तालुक्यातील नायगाव येथील रहिवासी प्रमोद वनवे आणि संदीप वनवे यांनी मराठा आरक्षण संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्याबद्दल आणि त्यांच्या कुटुंबियाबद्दल सार्वजनिक ठिकाणी आक्षेपार्ह विधान केल्याचा व्हिडिओ विविध सोशल मीडियावर प्रसारित होत असून संबंधित प्रकरणात पाटोदा पोलीस स्टेशन येथे मराठा सेवक सुरेंद्र तिपटे यांच्या फिर्यादीवरून भारतीय न्याय संहिता 2000